नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक. तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि सोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. बघा, आपण शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट बघत आहोत. न्यूज बुलेटिन आज दिनांक 1 सप्टेंबर 2024ची अपडेट काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण बघत असताना दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी आपल्याला अपडेट मिळत आहे आणि ती काय अपडेट आहे ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी. आताच तुम्हाला शेवटी जो राऊंड झाला आहे शिक्षक भरतीचा तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बघा, विथ इंटरव्ह्यूचा राऊंड झालेला आहे. मुलाखतीसह ही यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या यादीच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला अपडेट बघायची आहे. बघा, शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांसाठी सूचना. मुलाखतीसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत ही आपल्याला सूचना आहे. या सूचनेमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं ते आपण बघणार आहोत. बघा, पहिला मुद्दा या ठिकाणी काय सांगितला जात आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7/8/2024 म्हणजे 7 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे ही मागे जी मुलाखत यादी प्रसिद्ध झाली त्याची तारीख या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे आता बघा काय सांगत आहे की परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 7/8/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे जी यादी 7 ऑगस्टला प्रसिद्ध झाली ती सांगत आहे आपली मुलाखतीची. मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्यास दिनांक 9/8/2024 ते 31/8/2024 असा कालावधी देण्यात आलेला होता आणि तो कालावधी आता संपुष्टात आलेला आहे. म्हणजे बघा, 7 ऑगस्टला यादी प्रसिद्ध करण्यात आली. 9 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत म्हणजे मुलाखत अध्यापन कौशल्य आणि त्यासाठीची कार्यवाही करण्यासाठी संस्थांना म्हणजे खाजगी संस्था शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांना म्हणजे एवढी मुदत देण्यात आलेली होती. ती मुदत आता 31 ऑगस्टला संपलेली आहे. त्याच्यापुढे ते सांगत आहे काय सर, सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणजे संस्थेने जर समजा मुलाखत घेऊन अध्यापन कौशल्य तपासून एखादा उमेदवार जर निवडला असेल तर त्याला नियुक्ती आदेश देण्याच्या आधी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवर काही आवश्यक नोंदी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे असं म्हणत आहे. यासाठी शैक्षणिक संस्था जी कोणती शैक्षणिक संस्था असेल जी मुलाखती घेऊन अध्यापन कौशल्य तपासून उमेदवाराची निवड करत आहे तर शैक्षणिक संस्था किंवा व्यवस्थापन स्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन म्हणजे बघा त्या 30 गुणापैकी त्या ज्या उमेदवाराने मुलाखत दिलेली आहे त्याला किती गुण मिळाले, त्याची निवड कशा पद्धतीनं झाली आणि वेटिंगवर कोण कोण उमेदवार आहे, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी 7/9/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे 7 सप्टेंबर 2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे बघा, पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच म्हणजे पवित्र पोर्टलवर या निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येतील. अदरवाईज त्या उमेदवाराला नियुक्ती आदेश निर्गमित करता येणार नाही असं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी दिनांक 7
सप्टेंबर 2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी. म्हणजे मुलाखत यादीचा जो निपटारा लावायचा आहे तो 7 सप्टेंबर 2024 पूर्वीच लावावा लागेल. एकंदरीत या बुलेटिनचा आशय काय सांगत आहे की 7 ऑगस्टला आम्ही यादी प्रसिद्ध केली आणि मुलाखत व अध्यापन कौशल्य ह्यांची कार्यवाही करण्यासाठी 9 ऑगस्ट 2024 ते 31 ऑगस्ट 2024 असा कालावधी दिला होता आणि तो संपलेला आहे. आता संस्थांनी मुलाखत घेऊन व अध्यापन कौशल्य तपासून त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी गुणदान, निवड आणि प्रतीक्षाधीन यादी म्हणजे वेटिंग लिस्ट, तर ह्या सगळ्या गोष्टी आता 7 सप्टेंबर 2024पर्यंत पोर्टलवर नोंदवता येईल आणि त्याच्यानंतर हे पोर्टलवर सर्व निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यावरच त्या उमेदवारांना संस्था स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गमित करता येईल. मुलाखतीसह या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठीच्या नोंदी 7 सप्टेंबर 2024 नंतर व्यवस्थापन स्तरावरून करता येणार नाही. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आता मुलाखत यादीचा जो टप्पा आहे तो 7 सप्टेंबर 2024 या टाईमला संपणार आहे आणि फेज 2 त्याच्यानंतर सुरू होईल. म्हणजे फेज 2ची संधी आपल्याला त्याच्यानंतर मिळेल असे लक्षात घेऊया. चला मित्रांनो, ही आजची अपडेट आहे आणि सोबतच परत एक महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे. TET एक्झाम ऑगस्ट सप्टेंबर 2024मध्ये होणार आहे. TETची आपल्याला जी जाहिरात आहे या 15-20 दिवसात पाहायला मिळणारच आहे. तशा पद्धतीनं तिथं हालचाली सुरू झालेल्या आहे. TIT एक्झाम नोव्हेंबर-डिसेंबर 2024मध्ये होणार आहे. म्हणून आतापासून आपली तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी MPSC, TIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर सुरू आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांना शेअर करा. सोबतच सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन सर्वात कमी फीजमध्ये. TET फक्त 999, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 फक्त 1099, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि MPSC, PSI, STI, ASO, राज्यसेवा गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% तुम्हाला सूट देण्यात येते. सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आपल्या पेड बॅचमध्ये संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs उपलब्ध, मोफत टेस्ट सिरीज मिळेल. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळेल आणि सोबतच परीक्षा जर पुढे गेली तर कालावधी वाढवणं मिळेल. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET, CTET पास केलेली आहे आणि केवळ 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 1000+ विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून आपले नाव नोंद केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर भविष्यामध्ये शिक्षक म्हणून तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आताच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपच्या लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.